देशाचं काहीतरी देणं लागत असतो. म्हणून आपलं तारुण्य आणि आपलं गरम रक्त देशाकरता, देवाकरता आणि धर्माकरता उपयोगाला आलं पाहिजेत. आणि नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय आज आहोत आपण समराळा गावामध्ये. आजचा हा सप्ताहाला सांगता सुरुवात झालेली आहे. दिनांक 9 डिसेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. या सप्ताहामध्ये 7 दिवस आध्यात्मिक आणि सामाजिक वातावरणामध्ये अतिशय उत्साहात आजचा हा सप्ताहाची सांगता. आपल्यासोबत आहेत अजय दादा महाराज आणि संतोषपुरी महाराज आपल्यासोबत आहेत. आपण जाणून घ्या संतोषपुरी महाराजांनी 7 दिवस भागवत कथा त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आजच्या हे सांगता खाल्याचं कीर्तन आणि अजय दादा महाराज. दादा तुमचं प्रथम वेद न्यूज मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आपण आज या सप्ताहाची सांगता केलात. आजच्या तरुणाईला काय संदेश आहे आपल्या माध्यमातून? सप्ताहाच्या सांगतीतून आणि सप्ताहाच्या माध्यमातून आजच्या तरुणाला हाच उपदेश असेल की ज्ञानोबा तुकोबरायांच्या वाटेवरती चालत असताना अखंड महाराष्ट्राचं दैवत आणि मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरू तुकोबरायांना आपल्या गुरुस्थानी मांडलं होतं आणि ते तुकोबरायांच्या विचारावरती चालले. आपणही जगद्गुरू तुकोबरायांच्या विचारावर आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारावर चालत देव, देश आणि धर्माकरता आजच्या तरुणाचं समर्पण असणं नितांत गरजेचं आहे. माणूस जन्माला आल्याच्या नंतर देहाकडून देवाकडे जात असताना त्याचा मध्यंतरी एक मुक्काम पडतो. त्याचं नाव असतं देश. आणि प्रत्येक माणूस, प्रत्येक तरुण देशाचं काहीतरी देणं लागत असतो. म्हणून आपलं तारुण्य आणि आपलं गरम रक्त देशाकरता, देवाकरता आणि धर्माकरता उपयोगाला आलं पाहिजेत. आणि त्याकरता ते रक्त तेवढं शुद्ध असलं पाहिजे. रक्त शुद्ध असण्याकरता आजचा तरुण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या आदर्शावरती निर्व्यसनी, निर्मोही राहायला पाहिजे आणि त्यांनी आपलं जीवन परमार्थाच्या वाटेवरती सार्थक केलं पाहिजे. एवढंच मी सांगू इच्छितो. रामकृष्ण. आपल्यामध्ये मुस्लिम राष्ट्र आहे, ख्रिश्चन राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र होण्यासाठी सर्व साधू संत प्रयत्न करतात. आणि आपलं काय मत आणि सर्वांना काय उद्देश आहे? यात तिला मात्र शंका नाही की देशाचा 2 वेळेस 1905ला एकदा देशाची फाळणी झाली, तर नंतर 1948ला जी फाळणी झाली आणि आपल्यापासून बांगलादेश असेल किंवा पाकिस्तान असेल, ही देश जेव्हा वेगळी केली झाली तेव्हा ही देश वेगळी करत असताना ती पूर्णतः धर्म नावाच्या गोष्टीवरतीच वेगळी करून अवांत राष्ट्रांना धर्माच्याच उद्देशाने वेगळं केलं गेलं. आणि वेगळं केल्याच्या नंतर त्या राष्ट्राला त्या धर्माची नावं देण्यात आली. तर मला वाटतं की भारतात सर्वात जास्त हिंदूंची लोकसंख्या आहे, तर ही सनातनांची भूमी आहे. त्यामुळे 100% भारताला लवकरात लवकर हिंदू राष्ट्र घोषित केलंच पाहिजे, यात तिला मात्र शंका नाही. तसं हिंदू राष्ट्र आहेच यातही तिला मात्र शंका नाही. पण एकदा कागदोपत्री त्याचा शिक्कामोर्तब व्हावा ही सगळ्या साधू संतांची आणि आमच्या तरुण कथाकार कीर्तनकारांची मनस्वी इच्छा आहे की एकदा देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित झालाच पाहिजे. धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्याबद्दल संतोषपुरी महाराज सुद्धा आहेत. महाराज, नाशिक येथे त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होतोय. त्या ठिकाणी काही पक्षांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध करण्यात येते. आपलं काय मत त्याबद्दल? कुंभमेळा ही अनादी काळापासून चालत आलेली या हिंदू धर्मातली एक सुंदर अशा पद्धतीची प्रक्रिया आहे. साधू संत, तपस्वी, योगी, मुनी, संन्याशी, तापसी वृत्तीची लोक आणि संसारातनं त्या ठिकाणी आध्यात्मिक प्रवृत्तीकडं, आध्यात्मिक प्रवासाकडं वाटचाल करण्यासाठी आपल्या या शरीराकडनं नकळतपणे जर एखादी पापं झाली, कुठल्या पद्धतीचं त्या ठिकाणी अघटित कृत्य आपल्या या हातांनी घडलं, तर त्यातनं निवृत्ती मिळावी, पापांपासून निवृत्ती मिळावी आणि या देहाचा प्लस जीवाचा उद्धार व्हावा या हेतूनं, उदात्त हेतूनं गंगेचं स्नान करायचं असतं. कुंभाची पर्वणी साध्य करायची असते आणि साधू संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये या कुंभ पर्वणीचा लाभ घेऊन या जीवनाला कृतार्थ करण्याचा प्रयत्न करायचा असतो. आणि हा सुंदर प्रयत्न दर 3 वर्षाला, प्रति 3 वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी भारतातल्या 4 ठिकाणावरती ही सगळी भारतातली हिंदू लोक त्या ठिकाणी करत असतात. पण काही लोकांना जाणून बुजून कुठल्या तरी, कसं आहे महाराज, इतर धर्मीय लोक आपल्या आपल्या धर्माच्या प्रती कधी विरोध करत नाहीत. पण हिंदूमध्ये त्या ठिकाणी आत्ताच महाराजांनी सांगितल्यासारखं रक्त शुद्ध असावं लागतं आणि अशुद्ध रक्ताची लोक किंवा अशुद्ध मानसिकतेची लोक ही अशा प्रक्रियांना विरोध करतात. आणि इतरत्र मंदिर निर्माण करायचं असेल, कुठलं सामाजिक, धार्मिक आणि हिंदू धर्माला साजेसं अशा पद्धतीचं कुठलं प्रयोजन असेल, कुठला कार्यक्रम राबवायचा असेल, तर सगळ्यात अगोदर हिंदूंमधलीच लोक त्या ठिकाणी उभी राहून
त्यांच्याकडं सेक्युलर नावाचा एक भला मोठा त्यांना रोग झाला आणि त्या रोगाच्या माध्यमातून ही लोक समाजाला त्या ठिकाणी ज्ञान पाजळण्याचं काम करतात, समाजाला ज्ञान देण्याचं काम करतात, पण मूळ स्वरूपामध्ये ही समाजासाठी काहीही करत नाहीत. फक्त ही बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशा वृत्तीची ही लोक आहेत. त्यांच्याकडे हिंदू लोकांनी फारसं लक्ष द्यायची काही आवश्यकता नाही, कारण ह्या प्रवृत्ती जोपर्यंत आहेत तोपर्यंतच हिंदू धर्माची शान आहे. कारण सत्याला विरोध करणारं असत्य पाहिजे तेव्हा सत्याची किंमत या समाजामध्ये प्रस्थापित होते आणि त्यामुळे त्यांनी विरोध कितीही जरी केला तरी ती काय प्रक्रिया बंद पडण्यासारखी नाही. आणि अनुल्लेख हा सगळ्यात मोठा एखाद्या विरोधकाला मारण्याचं साधन आहे महाराज. त्याच्यामुळं त्याच्याशी आपण तितकं काही महत्त्व द्यायची किंबहुना त्या गोष्टीचा उल्लेख करण्याची काही आवश्यकता देखील मला वाटत नाही. गोमातेला राज्यमाता म्हणून दर्जा दिलेला आहे, त्याप्रमाणे संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आपल्या काही शेतकऱ्यांनी त्या कसायला गायी देतात. त्याबद्दल आजच्या भागवत कथित आणि कीर्तनातून काय उद्देश असेल सर्व? तसं तर आजच्या या कीर्तनातनं खूप मोलाचं त्या ठिकाणी मार्गदर्शन ह्या समाजाला मिळालं. हे समराळा नगरी त्या ठिकाणी गाव हिंदुत्वाला साजेसं अशा पद्धतीचं गाव आहे आणि बऱ्याच वर्षांपासनं कोरोनाच्या काळामध्ये थोडासा सप्ताहामध्ये खंड पडला होता. त्याच्यामुळं कलशाचं थोडंसं विक्षेप अशा पद्धतीचं कार्य झालं, म्हणून पुन्हा जीर्णोद्धार करून कलश स्थापित करण्यात आला आणि त्या कलशाच्या नंतर ही 5 वर्षाची परंपरा या ठिकाणावरती आहे. तत्पूर्वी त्या ठिकाणी 89 पासून या गावकऱ्यांची त्या ठिकाणी अशी भूमिका आहे का 89 साली या गावामध्ये भगवान मारुती रायाचं त्या ठिकाणी स्थापना झाली आणि तेव्हापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालतो आणि सुंदर पद्धतीची यांची परंपरा आहे. खंडत चाललेली परंपरा पुन्हा नव्यानं यांनी उभी केली आणि हिंदू धर्माला साजेसा अशा पद्धतीचा उपक्रम राबवला. आता सांगताना त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी येतात, पण गोमाता ही या राष्ट्राची राष्ट्रमाता आहे, राजमाता आहे आणि साधू संत तपस्वी आणि सगळ्या वेदशास्त्रांनी प्रमाणित अशा पद्धतीची ती अगोदरच राष्ट्रमाता आहे. तिला घोषित करण्याची काही अशी आवश्यकता वेगळीशी नाही. पण या लोकांना गायी फक्त बोलण्यापुरत्या आवडतात. त्यांची भूतदया गायी पशुचे पालन तान्हिल्या जीवन वना माझी ही भूमिका जगद्गुरु तुकोबारायासारख्या संतांची होती. गायीचं पालन केल्याच्या नंतर तिला खरा दर्जा मिळाला असं आपण म्हणूया. तात्पुरतं बोलायचं, कागदावरती बोलायचं, मीडियामध्ये बोलायचं, फेसबुक व्हॉट्सअपवरती बोलायचं, एकमेकाला चर्चा करायची, घरातल्या गाईला पाणीच नाही द्यायचं तर काही अर्थ नाही महाराज. त्याच्यामुळे या देशात माय आणि गाय ह्या दोनही त्या ठिकाणी राजमाताच आहेत आणि त्यांचं राजमातेच्या राष्ट्रमातेच्या या दृष्टीनंच त्या ठिकाणी संगोपन झालं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. आपण पाहतो त्याचप्रमाणे सर्व गावातील युवा तरुण सुद्धा आहेत. आजचा हा आपण 8 दिवस सप्ताह सुरुवात होता. या कार्यक्रमाबद्दल सर्व साधू संतांनी आपल्याला उपदेश केले, त्याबद्दल काय वाटते? अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज सोहळा 8 दिवसापासून 9 तारीखपासून चालू झाला. खरंच गावामध्ये असं छान वातावरण, आनंदमय वातावरण होतं आणि प्रथमच अगोदर सप्ताह चालू झाला, मग काही कारणानं मध्ये बंद पडला होता तरी. आणि यावर्षी सर्वप्रथम आपल्याकडे भागवत कथेचं आयोजन केले आणि त्यांना संतोषपुरी महाराजांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं प्रेम आमच्या गावावर खूप आहे. संतोष महाराज कालच म्हणले होते, तेव्हा तुम्हाला कमी पडेल माझ्याकडे या. बापू तुमच्या आशीर्वादाने सर्व काय ठीक आहे आणि कमी पडण्याची वेळ येऊ नये, फक्त एवढंच आशीर्वाद तुमचा राहावा. आणि 9 तारखेपासून सतत सकाळी ज्ञानेश्वरी आपल्या गावचे अविनाश मोकंपल्ले यांनी खूप सुंदर प्रकारे ज्ञानेश्वरीचं वाचन केलं आणि गावातील सर्व तरुण मंडळी आणि वरिष्ठ मंडळी सर्वांनी महिला मंडळाची खूप चांगली उपस्थिती होती. असंच सप्ताह आपल्या अजय दादाच्या गावामध्ये 76 वर्ष आहे, तसंच आपल्या गावात पण खूप दिवस चालत राहावं. तरुणांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि दररोज सकाळी ज्ञानेश्वरी, दुपारी गाथा आणि संध्याकाळी कीर्तन खूप असं आनंदमय वातावरण होतं. लोकांनी म्हटले की बाबा खूप छान वाटलं 7 दिवस 8 दिवस. आणि बाबा तुम्ही भगवंताच्या सान्निध्यात या, तुम्हाला 100 वर्ष पण असंच समाधान भेटेल. आणि एवढे बोलून माझे शब्द धन्यवाद. त्याचप्रमाणे आपण पाहतोय 8 दिवसाच्या सप्ताहाची सांगता भागवत कथा या गावामध्ये, समराळा गावामध्ये अनेक ठिकाणाहून बाहेर गावातून सर्व भावी भक्त आलेत. आपण पाहू शकतो अतिशय सुंदर आध्यात्मिक वातावरणामध्ये सर्व साधू संतांच्या पवित्र आजच्या या अमृतवाणीतून आजच्या सप्ताहाची शेवटची सांगता काल्याच्या कीर्तनातून करण्यात आली. समराळा गावकऱ्यांनी सर्व युवांनी मोठ्या जल्लोषात
सुंदर प्रकारे नियोजन करून सप्ताहाची सांगता व मोठ्या जल्लोषात कार्यक्रम जशास संपन्न तसे केला. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.